12-16 जणी हरिसेनेन ती म्हणून फिरती रात्रंदिवस. सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला हर्षजया झाला तेने सुखी. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. जाणते नेनते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. 12-16 जणी हरिसेने ती म्हणून फिरती रात्रंदिवस. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगातून शांती ब्रह्मनाथ बाबा परमात्म्याच्या नामाचा अलौकिकत्व प्रतिपादन करून त्या परमात्म्याला जाणणारी साधनं कोणती आणि त्या परमात्म्याला न जाणणारी साधनं कोणती याचा विचार प्रगट करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात स्वच्छ शांत अशा या वातावरणामध्ये संपन्न होतोय. सर्वच संयोजक मंडळी द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. खर तर प्रत्येक वर्षी जवळजवळ आपण या ठिकाणी या सप्ताहाचं ऐश्वर्य पाहताय. दिवसेंदिवस या सप्ताहाचं ऐश्वर्य वाढत चाललंय. या सप्ताहाचं आयोजन नियोजन जे करतात ते आमचे बंधुवत प्रेम असणारे आमचे सुखदेव महाराज. एक वाक्य ऐकलं होतं मी त्या बहुतेक बागेश्वरांचं आहे. जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. असे काही माणसं या समाजात आहेत. 2-3 प्रकार आहेत त्याच्यात. एका माणसाकडे ज्ञान आहे परंतु हिम्मत नाही. दुसरा आहे हिम्मत आहे पण ज्ञान नाही. आमच्याकडे एक दोन्ही क्वालिटी पाहायला भेटतात. काही काही मुलं हुशार असतात परंतु स्टेज डेअरिंग नसते. स्टेज वरती गेले की ते असे लटलट कापतात. आणि काही काही असे आहेत अभ्यास नाही परंतु डेअरिंग चांगली आहे. आमचे एक मामा आहेत तिकडे ते जुन्नर भागातले आहेत. ते नवीनच माझ्याकडे शिकायला येत होते. मुलं वगैरे झाली ग्रस्ती आहेत परंतु ते म्हणले मला मृदंग शिकवायचं. म्हणलं या बा काय अडचण नाही. दागिना घी घेता हीच त्यांची बोल चालली होती. परंतु त्यांना वाजायचा फार छंद. गावात गेले डायरेक्ट पखोज घेऊन बसले भजनात. बसल्यानंतर तिथे एक दुसरा ढोलकेवाला आला होता वाजवणारा. ढोलक्याने पखोज लावला होता भजनाला. तिकडे आहे जुन्नर भागात ती पद्धती आहे. ढोलकेवाला तयार होता चांगला वाजवणार होता. या मामाने ते पाहिलं ढोलकेवाला तर फारच तयार आहे आता काय करायचं. ज्ञान नव्हतं पण हिंमत होती ना. याच्याबद्दल बोलतोय. त्यांनी रामकृष्ण हरिवस्त्र काहीच वाजवलं नाही पण विचार केला आपल्याला तर 2-3च बोल येतात दागिना तर घे घेता काय वाजायचं. मग त्यांची रूप पाहतालोचन सुरू झाली. बाकीचे म्हणायचे वाजवा वाजवा. ते म्हणायचे थांबा थोडं यांना अगोदर वाजून द्या पाहुणे आहेत ते आपले. रूप पाहतालोचन सुरू झाला आणि त्यांनी जी दागिना तर टाकला म्हणतात भजनात. आणि तालात येतो ना तो. एक असं जर म्हणत तालात यायला काही अडचण नाही पण ते वजनात बसत नाही ना. पण हे मामा आडमुठ होते. ते म्हणले तुम्हाला काय करायचं तालात आलं म्हणजे जमलं ना. म्हणजे काही काही माणसाकडे ज्ञान जरी कमी असलं तरी हिंमत असते. परंतु या जगात एक वर्ग असा आहे ज्ञानही आहे आणि हिंमतही आहे. असे कार्य करण्याकरता माणसाकडे ज्ञानही असावं लागतं. आणि महाराजांबद्दल मला एक वाक्य पुन्हा बोलावं लागेल. या जगात काही काही माणसं प्रभावी आहेत परंतु त्यांचे स्वभाव चांगले नाहीत. काहींचे स्वभाव चांगले आहेत तर ते प्रभावी नाहीत. परंतु आमचे सुखदेव महाराज त्यांचा प्रभावही आहे आणि स्वभावही चांगला आहे. या ठिकाणी गोड असं नियोजन महाराज प्रतिवर्षाप्रमाणे करतात.
आता ज्यांनी गोड अशी चाल गायली ते आमचे पुढे म्हटलेले ते भाऊसाहेब महाराज. हो, इतकी सुंदर चाल त्यांनी म्हटली. हा, पुन्हा गणितात, वजनात ठेवण काढल्याबरोबर, ठेवण काढल्याबरोबर कळतं माणसाला. सर्वसामान्य जरी माणसं असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव उमटतो. भाऊसाहेब महाराज पाठीमागे ज्यांनी गोड अशी त्यांना साथ केली. हा, महाराजांचा एक तो आवाज आहे असा काळजापर्यंत जातो. हो, त्यांचं नावच आहे निळकंठ. आहे का नाही? हा, सुंदर असा त्यांचा आवाज आहे. गेल्या वर्षी होते महाराज. त्याचबरोबर आमचे दुसरे महाराज सोमनाथ महाराज राऊत, मगाशी त्यांनी हरिपाठात विना घेतलेला होता. सुंदर अशी त्यांची साधना आहे. त्याचबरोबर खर तर या ठिकाणी मला पहिल्या वेळेस ज्यांनी बोलावलं असं मला वाटतं, महाराजांचा आमचा परिचय ज्यांनी करून दिला ते आमचे सचिन महाराज. आळंदीत राहत होते. त्याचबरोबर आता गावातले सर्वच आमची तुतारीवाले. तुतारीचे दिवस याच्या मागे दिसत होता. तुतारीवाले असू दे बरं का, याला पॉलिटिक्स घेऊ नका. आणि खरं तर पाहिलं तर आमचे हे चोपदार दक्षिण आणली करतो, दाखव बरं इकडं. लोक खर तर अशा मुलांचं कौतुक व्हायला पाहिजे. काय जर ही मुलं जर चित्रपटात वगैरे गेली, कलेच्या क्षेत्रात गेली तर काय यांच्या जीवनाचं सोय होईल. तुम्हाला यांना बी दे, यांना दे. आता पुढच्या वेळेस असा ड्रेस घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल गोड अशी या ठिकाणी टाळकरी मंडळी आहे. ज्यांनी गोड असा मृदंग वाजवला ते आमचे माऊली महाराज आहेत. हार्मोनियम वादक आमचे बाबा कैलास महाराज आहेत. ज्ञानी माणसं आहेत. गेल्या वर्षी ते शेवटला बोलत असताना इतकं मला अंतकरण माझं खुश झालं, आनंद वाटला. माणसं खरं तर हे परीक्षक आहेत कीर्तनाची. हो, आमचे सुखदेव सर्वच माता भगिनी पुरुष वर्ग आणि आपले नेहमीचा हा श्रोते वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. दोन्ही चॅनल वाले सर्वांच्या चरणी. फक्त काही एखादा शब्द चुकला हुकला तर त्यातला काढत जा. हे साधनं जेवढी चांगली आहेत, म्हणजे या काही काही अशी साधनं आहेत, एका दिवसात माणूस कुठल्या कुठं जाऊ शकतो उंचीला. जर यांनी ठरवलं एका दिवसात त्याचं बुड बसू शकतं. चला, अभंग 5 चरणाचा आहे. या अभंगातून नाथ बाबा परमात्म्याच्या नामाचा अलौकिकत्व प्रतिपादन करून त्या परमात्म्याला जाणणारी साधनं कोणती आणि न जाणणारी साधनं कोणती याचा विचार प्रकट करतात. लोक हो, मानवी जन्माला आल्यानंतर माणसाला जेव्हापासून कळायला लागतं तेव्हापासून तो काही ना काहीतरी जाणण्याचा प्रयत्न करतोय, शोधण्याचा प्रयत्न करतोय. या जगात अनेक प्रकार आहेत. काही खगोलिक शास्त्र आहेत, काही भौगोलिक शास्त्र आहेत, काही वर्णनात्मक शास्त्र आहेत, काही गुणात्मक शास्त्र आहेत, काही प्रयोगात्मक शास्त्र आहेत, काही ऐतिहासिक शास्त्र आहेत. समाजकारण, राजकारण, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र ही सर्व मानवाने लावलेली शोध आहेत. आपल्या चिंतनाकरता आपण 2 वर्ग पाडू. ज्यांनी या जगाचा शोध लावलाय त्यांना वैज्ञानिक म्हणतात, आणि ज्यांनी ईश्वराचा शोध लावलाय त्यांना आध्यात्मिक म्हणतात. आणखीन सोपं करतो, ज्यांनी जगाचा शोध लावलाय त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात, आणि ज्यांनी ईश्वराचा शोध लावलाय त्यांना तत्वज्ञ म्हणतात. तर या जगात अनेक शास्त्रज्ञ, अनेक तत्वज्ञ, अनेक वैज्ञानिक, अनेक आध्यात्मिक होऊन गेले. वैज्ञानिक कशाला म्हणतात? जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवतो. नाहीतर एखाद्या व्यक्तीने असं असं सांगितलंय आणि एखाद्या ग्रंथात असं असं लिहिलंय, तो मानत नाही असं नाही, मानतो, परंतु चिकित्सा करून मानतो. त्याला काय म्हणायचं? वैज्ञानिक म्हणायचं. अशा या जगात किती वैज्ञानिक होऊन गेले? भरपूर आहे. पाठीमागे एका बाईने अंतराळातला शोध लावला. भारतातली पहिली महिला कोण? कल्पना चावला. अंतराळातला शोध लावला. साधी क्रांती नाही. आपले काही काही आध्यात्मिक लोक, वारकरी लोक, शिकलेल्या लोकांना नाव ठेवतात. तसं नाही महाराज, यांचा हा शोध आहे. आपण आज पाऊल ठेवतोय ना, त्यांच्या जीवावरती ठेवतोय, भौतिकतेने.
सगळी साधनं आपण जी वापरतोय विज्ञानाच्या जीवावर आपण जीवन जगतोय म्हणून त्यांची सुद्धा एक क्रांती आहे. चला, गुरुत्वाकर्षण हा जो शोध आहे कुणी लावला? न्यूटनने लावला. बर बर. शून्याचा शोध कुणी लावला? आर्यभट्टांनी लावला. वा. या लाईटचा शोध कुणी लावला? थॉमस एडिसनने लावला. बर. विमानाचा शोध कुणी लावला? राईट बंधूंनी. हे पूर्ण जरा हुशार दिसतंय बरं का. हा हा. बरं चला, आता पुढचं मग येईल की नाही शंका आहे. सायकलचा शोध कुणी लावला? नाही मिळणार लागत. चला. वा, मॅकमिलनने लावला. अनेक शोध आहेत. मी का बोलतोय, या जगात हे भौतिकतेचे शोध लावणारे अनेक वैज्ञानिक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांनी जगाचा शोध लावला. परंतु दुसरा एक वर्ग आहे, त्यांनी देवाचा शोध लावला. माऊली त्यांना तत्वज्ञ म्हणतात. या जगाकडे पाहत असताना या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्यांना काय म्हटलंय? तत्वज्ञ म्हटलंय. आणखीन एक ओवी आहे, त्यांना आध्यात्मिक म्हटलंय. आणि काही एक पक्ष तुझं भजावया मुमुक्ष जालेगा अतिदक्ष अध्यात्म पक्ष निजयोगी. किंवा नाथ महाराज सुद्धा बोलता. ही नाथ महाराजांची ओवी आहे. आता माऊलींची ओवी आहे का? ऐसे ईश्वराकडे निज धावे अपैसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते. विठ्ठल साधू संतांनी परमात्म्याचा सर्वांगीण शोध लावला. त्याच्या रूपाचा शोध लावला. सुंदर ते ध्यान, राजस सुकुमार, पंढरपूरचा निळा रूपाचा शोध आहे. त्याच्या गुणाचा शोध लावला. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची गुणाचा शोध आहे. त्याच्या नामाचा शोध, विष्णू सहस्त्रनामात 1000 नावं आली. त्याच्या स्वभावाचा शोध, बहु आहे करुणावंत. त्याच्या शक्तीचा शोध, तुझी असत्येने वेदाशी बोलणे. त्याच्या व्यापकतेचा शोध, विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने देखिला किंवा पाहिला विठ्ठलची. विठ्ठल विठ्ठल सर्वांगीण शोध लावला. आणि नंतर तुम्हाला आम्हाला सांगितलं, जाणायचं असेल तर फक्त परमात्म्याला जाणं. इकडे मी गाडीकडे पाहिल्या बरोबर मला इतकं समाधान वाटलं. महाराजांनी पाठीमागे गेलेलं आहे, विठ्ठल आमचे जीवन. मी आज एका अभंगाचं चिंतन करतोय, त्याच्यात मला काही प्रस्तावना आढळल्या. जीवन हा शब्द संप्रदायात 3 प्रकारे वापरला गेलाय संत वाङ्मयात. एक आयुष्याला जीवन म्हटलंय. ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली परमात्म्याने, त्यावेळेस 3 पानं निर्माण केली म्हणे, आणि मानवाकडे ती दिली. दिल्यानंतर पहिलं पान होतं जन्म, त्याच्यावर लिहिलेलं होतं जन्म. तिसऱ्या पानावर लिहिलेलं होतं मृत्यू. आणि एक पान मधलं कोरच ठेवलं आणि जीवाच्या हातात दिलं. आणि त्याला सांगितलं, बाबा रे, तू असा जसं जसं जीवन जगशील ना, तसं तसं हे पान भरत जाईल. याला म्हणायचं जीवन. त्याला म्हणायचं जीवन. जीवन एक आयुष्याला शब्द आलाय. दुसरी गोष्ट आहाराला एक जीवन म्हटलंय. आणि तिसरी गोष्ट आधाराला जीवन म्हटलंय. तर विठ्ठल आमुचे जीवन, इथं जो जीवन शब्द आलाय तो आधाराला जीवन म्हटलंय. विठ्ठल सर्वांगीण शोध लावला. आणि तुम्हाला आम्हाला सांगितलं, जाणायचं असेल, शोधायचं असेल तर परमात्म्याला शोधा. ही जी संत वाङ्मय आहेत ना, उठली सुटली डायरेक्ट अभंग लिहिली असं नाही. तुकोबाराय म्हणतात, पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. आम्ही अगोदर श्रवण केलं आणि नंतर हे वाङ्मय तयार झालं. चंद्रशेखर महाराज त्याला एक गोड उदाहरण सांगतात. विठ्ठल विठ्ठल काही काही कवी लोक आता काय करतात, कशावरही काव्य करतात. कशावरही काव्य करतात. महाराजांनी त्याला एक गोड उदाहरण दिलंय. म्हणजे एका गावात एक जावई बुवा राहत होत. त्याचं नाव होतं गंगाराम. इथलं कोणी असेल तर सोडून द्या बरं का. महाराजांनी सांगितलेलं उदाहरण आहे, गोड उदाहरण आहे. त्याच्या आता तो त्या गावात, आता प्रत्येक जण कुठला ना कुठेतरी जावई आहेच ना, परंतु त्याचा प्रॉब्लेम असा होता, तो घर जावई होता. तिथं राहायचा. जास्त हसले आहेत का काय कोणी इथं? अरे बापरे.
अरे बाबा हो, आमचं हे सरळ बोलणं आहे ना. असू द्या. आणि त्यांच्या सासूबाईचं नाव होतं म्हणे साळूबाई. हे तर नाही ना आता, मग चुकलो बा. बरं झालं, आता सुटलं काम. आणि तो त्या गावात राहत असताना कवी लोक काय करायचे, बाकीचे राजावरती काव्य करायचे, धन न्यायचे राजाकडून. राजा त्यांना बक्षीस द्यायचा. हा घर जावई म्हटला, का हो मला राजा बक्षीस देईल का? हे बाकीचे म्हणले का देणार नाही? म्हटले काय करावं लागेल? म्हटले तू राजावरती काही काव्य कर. तू म्हटला मला येत नाही ना. ते म्हणले काय नाही, काहीतरी दृश्य पाहायचं आणि त्याच्यावरती काव्य करायचं. बरं 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 म्हटले. हा राजाकडे गेला आणि गेल्यानंतर राजा पुढे जाऊन बसला. बसल्याबरोबर पूर्वी अशी ती लाकडाची घरं होती. त्याला एक जो मोठा भाग असायचा, त्याला इकडे काय म्हणतात, खांड. बरोबर आहे, म्हणजे जवळजवळ आता जुळलं आपलं. खांडाला एक भुंगा लागलेला होता. तो ते कोरत होता आणि त्याच्यातलं पीठ ते भूस खाली पडत होतं. या गंगारामने ते दृश्य पाहिलं आणि त्याने काव्य करायला सुरुवात केली. काष्ठम कोरतम भुंग्या भुसकटम पडतम भुई. ऐका, काष्टम कोरतम भुंग्या भुसकटम पडतम भुई कवित्वम करतम गंग्या साळूबाईचा जावई. हे आताच काव्य आहे. आता हे काय काव्य नाही असं नाही, परंतु याला काही आधार नाही. तसं आपले संत वाङ्मय जे आहे त्याला वेदाचा आधार आहे. विठ्ठल म्हणून माऊलींचा तर एक अभंग आहे. माऊली म्हणतात तुम्हाला जाणायचं असेल तर परमात्म्याला जाणा भाऊ. सकळ नेनोनिया आन एक विठ्ठलची जाण, पुढती पुढती मन एक विठ्ठलची जाण, बुजशी तरी बुझ निर्वाण एक विठ्ठलची जाण, हेची भक्ती हेची ज्ञान एक विठ्ठलची जाण, हेची गुरुगम्याची खून एक विठ्ठलची जाण, बाप रखमा देवरा श्री विठ्ठलाची आण एक विठ्ठलची जाण. मी अभंगाच्या 4थ्या चरणातून प्रवेश करणार आहे. 4थं चरण पाहून ठेवा. परमात्म्याला जाणणं म्हणजेच भक्ती करणं. जाणणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं असं नाही. जाणणं म्हणजेच भक्ती करणं. उलट जाणून भक्ती करणं श्रेष्ठ आहे. जाणून भक्ती करणं श्रेष्ठ आहे. 2 सायकोलॉजी मध्ये नियम आहेत. एक इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि एक क्लिनिकल सायकोलॉजी. तर क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये एक नियम आलाय. एका शिक्षकाने हातातलं घड्याळ टेबलावरती ठेवलं आणि मुलांना सांगितलं, मुलांनो हे घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा बरं. मुलं गेली आणि ते घड्याळ असं उचललं. उचलल्याबरोबर शिक्षकाने सांगितलं, अरे तुम्हाला मी उचलायचं नव्हतं सांगितलं, उचलण्याचा प्रयत्न करा. मग मुलांच्या डोक्यात प्रश्न पडला, कदाचित तुमच्या डोक्यात पडला असेल, तो पडलाय ना. सॉक्रेटिस असं म्हणतो, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं क्योंकि मुझे ये पता है मुझे कुछ नहीं पता. चला, जिसको पता है उसको पता लगेगा. घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करायचं म्हणजे काय करायचं? पूर्ण असा हात फिरवायचा का टेबलाला हलवायचं? नेमकं काय करायचं? तर त्याचं उत्तर असं आहे, घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच घड्याळ उचलणं. उचलण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच घड्याळ उचलणं. तसं परमात्म्याची भक्ती करणं म्हणजेच परमात्म्याला जाणणं, किंवा परमात्म्याला जाणणं म्हणजेच परमात्म्याची भक्ती करणं. भक्ती करणं वेगळं आणि जाणणं वेगळं असं नाही. उलट जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणून भक्ती करा. नाथ महाराजांना विचारलं, नाथ बाबा तुम्ही म्हणता जाणून भक्ती करा, जाणून भक्ती करा, जाणून भक्ती करा, परंतु त्या परमात्म्याला जाणायचं कसं? त्या परमात्म्याला जाणणारी 3 साधनं सांगितली नाथ बाबांनी अभंगाच्या 4थ्या चरणात.
तीन साधन. पूर्व सुकृताचा तोची जाणे, पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे, आणि दास सद्गुरूचा तोची जाणे. सुकृत म्हणजे पुण्य. बऱ्याच गोष्टी करता पुण्य असावं लागतं. देह मिळण्याकरता एक पुण्य असावं लागतं. बहुता सुकृती नरदेह लादला. जरी देह मिळाला तरी आवड निर्माण होण्यासाठी. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जरी आवड निर्माण झाली तरी पंढरपूरला जाऊन राहण्याकरता सुकृत लागतं. पूर्व सुकृताची गाठोडी पदरी तरीच पंढरी वास घडे. जरी पंढरपूरला जाऊन राहिला तरी चरण पाहण्याकरता परमात्म्याचे सुकृत लागतं. बरीचशी माणसं पंढरपूरला राहतात परंतु मंदिरात जात नाही. पुण्य नाही तितकं. होते सुकृत पदरी तुमचे चरण देखील हरी, आणि अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक संतांची भेट होण्याकरता सुकृत लागतं. पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती मजा आजी फळासी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतांशी. जरी भेट झाली तरी संगत घडण्याकरता सुकृत लागतं. बहुत जन्माचे सुकृत तयासी घडत संत संग. तुम्ही म्हणाल महाराज आमचं तर सुकृत नाही हो. मग नाथ महाराजांनी सुकृत तयार कशाने होतं त्याची यादी दिली. श्रीमद भगवद्गीता वाचत राहा सुकृत तयार होतं. गीतेचे आवर्तन त्याचे ऐका पुण्य, साबद अंतःकरण करून या. गीतेच्या सुकृता मौनावला विधाता, हरिहरा तत्वता बोध झाला. तुम्ही पंढरपूरला जाऊन कीर्तन करा सुकृत तयार होतं. एक कीर्तन करिता पंढरीशी सुकृताच्या राशी ब्रह्माने. तुम्ही म्हणाल महाराज अहो कीर्तनकार तुम्ही आहात, आमची काय वाट. तुमची सुद्धा वाट नाथ महाराजांनी लावली. लावली म्हणजे मार्ग दाखवला. कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना सुकृता त्या. कथा श्रवण करा प्रदक्षिणा करा सुकृत तयार होतं. चला जसं सुकृत तयार होतं तसं नष्ट पण होतं. कशाने? माऊली म्हणतात जैसा अपमानेला अतिथी ने सुकृतांची. तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला आणि तुम्ही त्याचा जर अपमान केला तर पुण्य नष्ट होत. अनेक प्रमाण आहेत. संतांचे जर गुणदोष पाहिले तर पुण्य नष्ट होतं. संतांचे गुणदोष आणता या मना आणि केले या वगाना सुकृताचा. चला सुकृत कशाला म्हणतात ते सांगितलं, तयार कशाने होतं तेही सांगितलं, नष्ट कशाने होतं तेही सांगितलं. आता काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु पूर्व सुकृताचा तोची जाणे, पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे. पूर्णाचा अभ्यास करा. पूर्णाचा पूर्णाचा नाही. पूर्ण वेगळं आणि पूर्ण वेगळं. रफारावरचं रग आहे. पुरण जे हा जो प्रकार आहे त्याचा अभ्यास करायला आमच्या माता माऊल्या आहेत. तिकडे नका तुम्ही डोकं लावू. पूर्णाचा म्हणजे या जगात पूर्ण काय आहे त्याचा अभ्यास करा. बारीक आहे का हे वाक्य? जर तुम्हाला बारीक ऐकलं तर कळल. हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण उत्पन्न झालं आणि पूर्णातून पूर्ण जरी नष्ट झालं तरी खाली पूर्ण राहतं, त्याला पूर्ण म्हणतात. कळलं? हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे. पूर्णापासून पूर्ण उत्पन्न झालं आणि पूर्णातून पूर्ण जरी नष्ट झालं तरी खाली पूर्ण राहतं, त्याला पूर्ण म्हणतात. हे पूर्ण आहे सगुण परमात्मा, ते पूर्ण आहे निर्गुण परमात्मा. यांच्यापासून सगळं जगत तयार झालं आणि हे जगत पूर्ण जरी नष्ट झालं तर खाली तो परमात्मा राहतो, त्याला पूर्ण म्हणतात. परिपूर्ण आत्मा राम, परिपूर्ण परिपूर्ण आत्माराम. या जगात पूर्ण कोण आहे? तो परमात्मा आहे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. त्याचा तुम्ही त्याचा अभ्यास करा पूर्णाचा. कशा कशा करता अभ्यास केला पाहिजे संत वाङ्मयात प्रमाण आलीत. जर लोकांना तुम्हाला उपदेश करायचा असेल तर मग अभ्यास करा.
एखादा चोर असेल, त्याला उपदेश करायचा असेल तर आपल्याकडे चोरीचं ज्ञान असलं पाहिजे. महाराज लोकांनी चोराला उपदेश करायचा नाही. आपल्या चोरीचं काय कळतं? तुकोबाऱ्या म्हणतात, चोरे चोरा ते करावा उपदेश, आणि आपुला अभ्यास असेल तो. शेतकऱ्याचे 3 प्रकार आहेत पहा. एक आहे 7-12वरचा शेतकरी, दुसरा आहे बांधावरचा शेतकरी, आणि तिसरा आहे राबणारा शेतकरी. पहिला आहे 7-12वरचा. काही काही माणसं मी अशी पाहिली 10-10 वर्ष झालीत, 7-12ला नाव आहे, शेतातच गेली नाही. इकडे आहेत, असतील तसे काही आहेत, भागाभागात आहेत. दुसरा आहे बांधावरचा. हा माणूस, हा जो प्रकार आहे, फक्त कडक कपडे घालणारा, अंगावरती टोपी वगैरे, असं कडक काम असतं. पहिल्या फक्त कडक टोप्या जुन्नर भागातच होते. नारायणगाव, मनसर, काळे जॅकेट आणि कडक टोप्या आणि तोंडात पान. कळाला तुम्हाला श्रोता कोणता आहे? श्रोता कळाला. चला, असा बांधावरचा जो माणूस राहतो, तो फक्त कडक कपडे घालून बांधावरती फिरतो, शेतात नाही जात. असा एक बांधावरचा मालक, त्याने नोकराला सांगितलं, अरे इकडे पिकं काय असतात जास्त? ऊस आणि कांदा. अरे आपल्या ऊसाला पाणी सोड बरं. तो म्हटला, मालक सकाळी सोडतो. दुसरा दिवस उजाडला आणि मालकाने नोकराला विचारलं, का रे रात्री ऊसाला पाणी सोडायचं होतं, सोडलं का तू? तो म्हटला, मालक रात्री एवढा धो पाऊस झालाय, मला घराच्या बाहेर पाऊल ठेवता येणार. हा बांधावरचा काय म्हणतोय, मूर्ख आहेस का? छत्री घेऊन जायचं ना. नाही कळालं? याला म्हणायचं बांधावरचा, माहिती काहीच नाही, फक्त आपलं बोलत राहायचं. तिसरा प्रकार आहे राबणारा शेतकरी. कष्टही करतो आणि फळही मिळवतो. चला, शेतकऱ्याचे 3 प्रकार झाले. वारकऱ्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिला आहे 7-12वरचा वारकरी. गावात सप्ताह जरी सुरू असला तरी घरी गोधडी घेऊन पडलेला असतो. हा 7-12वरचा. दुसरा आहे बांधावरचा वारकरी. 7-12वरचा तरी बरा, हे बांधावरचा लय बेकार. इथं येतो आणि असं जवळपास फिरत राहतो, आणि एखादा सप्ताह जर चांगला चालला असेल तर त्याची वाट कशी लावायची हे बांधावरचे लोक. मराठवाड्यात आमचे एक महाराज विनोदाने सांगतात, पण परिस्थिती ती बरोबर आहे. गावागावात शक्यतो भजनी गरीब असतात, आणि असे बांधावरचे ज्यांना अर्धवट माहिती आहे ना, असे लोक काही काही त्या भजण्याकडे येतात आणि भजनी मंडळीला म्हणतात, ए भजन्या हो. त्यांची भाषा आहेच राहते, ए भजन्या हो, अरे आमचा पाहुणा तेवढा महाराज आहे, त्याला कीर्तनाला लावा बरं जरा. आमचे महाराज म्हणतात, ते लावा लागते काय, कांदा आहे का ऊस आहे? म्हणून आपण जर विचार केला तर या संप्रदायामध्ये असे काही काही वारकरी मंडळी आहेत, म्हणून चांगली कामं केली पाहिजे. जे काम चांगलं चालले त्याला सहकार्य केलं पाहिजे. चला, आणि तिसरा वर्ग या जगात आहे वारकऱ्याचा, तो रात्रंदिवस राबणारा वारकरी. आळंद पंढरीची वारी करतो आणि आपल्या जीवनात सुख समाधान मिळवतो, पुण्य कमावतो. चला, शेतकऱ्याचे किती प्रकार सांगितले? 3. वारकऱ्याचे. आता कीर्तनकाराचे सुद्धा 3 प्रकार आहेत. तुम्ही स्मित हास्य केलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं जवळजवळ. आता पहिला कीर्तनकार, पहिला वर्ग आहे या क्षेत्रातला 7-12वरचा. म्हणजे असे काय मी मंडळी पाहिलेत, त्यांच्या अंगावर कपडे कडक आहेत, परंतु वर्षातली एकही तारीख नाही, वर्षातली नाही. ते पुन्हा आम्हाला म्हणतात, महाराज मी महाराष्ट्रातला नंबर 1चा कीर्तनकार आहे, प्रसिद्ध कीर्तनकार आहे. म्हणलं असं कोण म्हटलं? ते म्हणलं कोण म्हटलं म्हणजे मी म्हटलो आणि कोण म्हटलं? दुसरा वर्ग आहे बांधावरचा. जगन्नाथ महाराज पवारांना खूप गोड वर्णन करतात या विषयाचं. बांधावरचा हा जो प्रकार आहे कीर्तनकाराचा, तो फक्त जेवढं लागल तेवढं पाठ करतो, आपल्या कामाचं जेवढं आहे ना तेवढं. अण्णा म्हणत असतात, ज्यांच्या ग्रंथच्या ग्रंथ पाठ ती श्रोते मंडळी, ज्यांच्या अभंगाच्या अभंग पाठ ती टाळकरी मंडळी, ज्यांच्या फक्त चरण पाठ ती कीर्तनकार मंडळी. अण्णा पुढे बोलतात, ज्यांच्या ग्रंथच्या ग्रंथ पाठ ती श्रोते मंडळी, ज्यांच्या अभंगाच्या अभंग पाठ ती टाळकरी मंडळी, ज्यांच्या फक्त चरण पाठ ती कीर्तनकार मंडळी, आणि याच्यातून सगळ्यातून जो हुकला तो दिंडी मालक.
कोणी असेल तर माफ करा बरं का. कोणी असेल तर माफ करा, कारण हे वाक्य माझं नाही, हे जगन्नाथ महाराज पवारांनांचं आहे. तुमच्याकडे काही शंका असेल तर त्यांना जाऊन विचारा, ते वारले आता. ते वारले. चला, कीर्तनकाराचे चैतन्य महाराजांनी 4 प्रकार सांगितले होते. एक वर्ग असा आहे, कुठेही जाऊ द्या, प्रसंग कोणताही असू द्या, अभंग तोच घेणार. जो बसलाय तोच घेणार. दुसरा वर्ग आहे, अभंगही वेगवेगळे घेतो आणि चिंतनही वेगवेगळं करतो. तिसरा वर्ग आहे, अभंग तेच घेतो परंतु चिंतन वेगवेगळं करतो. क्षेत्रात तुम्ही जा, मोठी मोठी मंडळी अभंग तेच घालतात परंतु चिंतन वेगळं करतात. परंतु चौथा एक वर्ग असा आहे, अभंग कोणताही घेऊ द्या, चिंतन तेच असतं. चला, पैठण तालुक्यात एक भांडण झालं आता पाठीमागे, सत्य घटना. या एक टाळकरी येऊन भांडला कीर्तनकार महाराजाला. कशामुळे? तो म्हटला, महाराज तुम्ही हा अभंग कस काय घेतला? ते म्हटले, घ्यावा वाटला म्हणून घेतला बा. ते म्हटले, तसं नाही, परवा माझं कीर्तन आहे, तो माझा होता ना. घडलेली घटना आहे, घडलेली घटना आहे. ते म्हणे, अरे बाबा तू आधी जर सांगितलं असतं जमलं असतं, तर घेतलं राहता काय? चला, परंतु तिसरा एक प्रकार आहे या जगामध्ये, तो रात्रंदिवस अभ्यास करतो आणि लोकांना चिंतन नाविन्यपूर्ण देतो. असा एक वर्ग आहे. जगन्नाथ महाराज पवारांनाच दसऱ्याच्या दिवशी ग्रंथाची पूजा करायला त्यांना 10 तास लागायचे. सपत्नीक किती ग्रंथ असतील त्यांच्याकडे. हा, चला, मी का बोललोय तुम्हाला हे? आपण कीर्तनकार आहोत, लोकांना उपदेश करायचा असेल तर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच गोष्टी करता अभ्यास लागतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास, तुका म्हणे. किंवा ओलेमुळे भेदी खडकाचे अंग आणि अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यासाने सगळ्या गोष्टी होतात, म्हणून पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे. आणि शेवटचं पद आलंय, दास सद्गुरूचा तोची जाणे विठ्ठल. सद्गुरूचं दास्यत्व करा, परमात्म्याला जाणता येतं. परंतु लोक गुरु कोणाला करावं हा मोठा प्रश्न आहे. कोणाला गुरु करायचं? मग मदालसा मातेचा ऐका. मदालसा माता म्हणते, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थ रे हिंड, साधू आणि संत तेथे, आसती बाऊदंड, तया माझी आत्मज्ञानी, जो न बोले वितंड, तो तू गुरु करी, तो तुझ बुझविल प्रचंड, चैतुरे तानुलिया, जाई श्री गुरु शरण. हिंड शब्द हा जुना आहे. आता लोकांना गावंढळ वाटतो. माऊली म्हणतात, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थ रे हिंड, फिर, साधवानी संत तेथे, असती बा उदंड, तया माझी आत्मज्ञानी, जो न बोले वितंड, तो तू गुरु करी, तो तुझ बुझविल प्रचंड. आमचे एक महाराज मराठवाड्यातले ते खमंग बोलतात. खमंग शब्द कळतो ना? ते म्हणतात, बाबा रे, जीवनातल्या सगळ्या गोष्टी चुकू द्या, फक्त गुरु करण्यात चूक होऊ देऊ नका. जर तुमच्याकडून शेती घ्यायचं चुकलं तर चुकू द्या, काही अडचण नाही, पुन्हा आपण दुसरी घेऊ. गाडी घ्यायचं चुकलं तरी चुकू द्या, काही अडचण नाही, पुन्हा पैसे भरू, पुन्हा दुसरी घेऊ. बंगला बांधायचा चुकलं तर चुकू द्या, काही अडचण नाही, पुन्हा प्लॅन काढू, पुन्हा दुसरा बांधू. त्यांचं वाक्य आहे. ते म्हणतात, बायको करायचं चुकलं तर चुकू द्या. हे माझं वाक्य नाही, त्यांचं आहे. परंतु तो काळही जुना होता, आता तेही शक्य नाही. परंतु ते शेवटला म्हणायचे, बाबा रे, गुरु करण्यात चूक होऊ देऊ नका, जीवन बर्बाद होतं. म्हणून आपल्या जीवनात आपण गुरु करण्याविषयी दक्ष असलं पाहिजे. गुरु कोणाला करावं? 2 माणसाला गुरु करावं. ज्या लोकांना एकांत आवडतोय त्यांना गुरु करा, किंवा ज्या लोकांना तीर्थक्षेत्र आवडतंय त्यांना गुरु करा. ज्यांना मुंबई पुणे आवडतंय त्यांना गुरु करू नका. आवड वेगळं आणि राहणं वेगळं म्हणतोय. परत ऐका, आवड सांगितली मी, ही आवड त्यागी असली पाहिजे. आपलं जीवन त्यागाकडे जात, आपण त्याची वाटचाल तिकडे असली पाहिजे. चला, पण दास्यत्व कसं करावं? या जगात इतकं समर्पित व्हावं की आपल्या जीवनातलं जे काही सर्वस्व असेल ते म्हणजे गुरुचं आहे, इतकं समर्पित व्हावं.
आमच्या संस्थेचे मी उदाहरण ऐकलं आहे, कदम माऊली होते एक पूर्वीचे जुने कदम माऊली होते. त्यांचा अंतकाळ जवळ आला आणि त्यांना त्यांची काही भक्त मंडळी त्यांच्याकडे गेली आणि विचारलं, माऊली तुमची समाधी कुठं बांधावी बरं आम्ही? माऊलींना राग आला. माऊली म्हटली, माझी समाधी? याद राखा, जर माझी समाधी कोणी बांधल तर त्याचं वाटोळ होईल म्हटले. माऊलींना बोलायची ताकद नाही कुणाची. सगळी लोक उठली, निघून गेली. आणि गेल्यानंतर परत 4-8 दिवसांनी त्यांचा एक शिष्य जवळ गेला, थोडा प्रेमाचा होता. माऊली फ्रेश दिसले, मूड चांगला होता. त्यावेळेस त्यांनी माऊलीने विचारलं, माऊली त्यांनी साधा प्रश्न विचारला होता तुम्हाला की समाधी कुठं बांधावी, तुम्ही त्यांच्यावर इतके रागावले, सांगा ना का बरं रागावले? माऊलीने त्याला एका वाक्यात उत्तर दिलं. म्हणे माऊलीने सांगितलं, बाबा रे, या आळंदी क्षेत्रात आमच्या सारख्याची समाधी नाही. या आळंदी क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त विश्व माऊली ज्ञानोबा यांचीच समाधी असली पाहिजे. याला म्हणायचं जीवन समर्पित, याला जीवन समर्पित म्हणायचं. आमचे एक महाराज मराठवाड्यातले, ते लाडकी लेखमी संतांचे अभंग घेतात आणि एक नाव घेतात आणि अभंगात प्रवेश करतात. विठ्ठल विठ्ठल. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते. खिडकीला 3 तारा, आडकी त्याला घुंगर 12. पान खाते 13-13, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग. पलंगावरती गादी, गादीवरती उशी, उशीवरती बशी. बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक. लोक हो पांडुरंगाचं नाव घेते, मी माऊलीची लेक. आणि नंतर मग त्या अभंगात असा प्रवेश करायचा. याला इतकं जीवन आपलं सद्गुरूंना संतांना समर्पित असलं पाहिजे, तो परमात्म्याला जाणू शकतो. चला, पूर्व सुकृताचा तोची जाणे, पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे, दास सद्गुरूचा तोची जाणे. महाराजांना विचारलं, नाथ बाबा तुम्ही म्हणताय ही साधनं करा, परंतु याच्यातलं कोणतंच साधन आम्हाला करणं शक्य होत नाही. दुसरी काही साधनं नाहीत का? दुसरी साधनं आहेत, परंतु प्रॉब्लेम असा आहे त्यांनाच देव नीट कळाला नाही. अशी कोणती साधनं आहेत? त्यापैकी एक साधन सांगतात, नाथ बाबा अभंगाच्या पहिल्या चरणात. हरी बारा सोळा हरी बारा सोळा हरी बारा सोळा हरी मनोनी फिरती रात्र दिवस, मनोनी फिरती रात्र दिवस, मनोनी फिरती रात्र दिवस. हरी मुखे नाम हर बलिदान, हरी मुखे बारा 16 जणी हरिसेने नती म्हणून फिरती रात्रंदिवस. 12-16 याचा एक भाव असा आहे चंद्रसूर्य. चंद्रसूर्य या जगाचे प्रकाशक आहेत. या जगातल्या काही वस्तूचं ज्ञान व्हायचं जर असेल तर काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्यात चंद्रसूर्य आहेत. आता मी तुम्हाला म्हटलो हा माईक आहे, माझा शब्द कानावरती आला, तुम्ही माईक कडे पाहिले, माईक तुम्हाला दिसला माईक. पण इथं जर गडद अंधकार असता, मी तुम्हाला म्हटलं असतो हा माईक आहे, शब्द आला असता कानावरती, माईक दिसला असता का? माईक दिसण्याकरता काय करावं लागलं असतं? प्रकाश. तसं या जगाचे प्रकाशक चंद्रसूर्य आहेत, परंतु परमात्मा सांगतात ते चंद्रसूर्य जरी जगाचे प्रकाशक असले तरी ते स्वयं प्रकाशित नाहीत, ते माझ्या प्रकाशावर प्रकाशित आहेत. यदा आदित्य गतं तेजो
जगद्भासयते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. माऊलींनी याच्यावरती गोड ओव्या दिल्यात. तरी सूर्या सकट आघवी हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. जळ शोषुनी गेली आ सविता, ओलांशी पूर्वी तसे जे मागवता, ते चंद्री पांडुसुता ज्योत्स्ना माझी. चंद्र सूर्य हे स्वयंप्रकाशित नाहीत, माझ्या प्रकाशावर प्रकाशित आहेत. विठ्ठल. ऐका, सूर्याच्या 12 कला आणि चंद्राच्या 16 कला. सूर्याच्या किती कला? 12 आणि चंद्राच्या 16 कला. बरं का, चंद्रकलेच्या कला नाही, चंद्राच्या 16 कला. सूर्याच्या 12 कला कोणत्या? ऐका, मोजाल ना, कमीत कमी मोजायचं काम करा. या कला सापडो आमचे नाके नऊ आले. एकतर ग्रंथात सापडत नाहीत, एक ग्रंथ जुना दुर्मिळ ग्रंथ आहे त्याच्यात सापडले. हा संख्या संकेत कोश त्याच्यातल्या एक कला आहे. ऐका, ज्वालिनी, दाहिनी, किरणी, दीपिनी, तेजिनी, विद्युत तेजा, शंखिनी, तापिनी, वर्षणी, चालका, शोषिप्रिया, स्फुलिंगा. सूर्याच्या 12 कला आहेत. चंद्राच्या 16 आहेत. शंखिनी, पद्मिनी, लक्ष्मणी, कामिनी, पोषिणी, पुष्टिवर्धनी, आल्हादिनी, अश्वपदिनी, प्रमोदिनी, मोहिनी, व्यापिनी, प्रभा, क्षीरवर्धनी, वेदवर्धनी, विकासिनी, शौमिनी. परंतु चंद्राच्या 16 आणि सूर्याच्या 12 कला ते रात्रंदिवस फिरतात. 12-16 जणी हरिशी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस. सूर्य दिवसा आणि चंद्र रात्री भ्रमंती चालू आहे, किंवा 12-16 जणी रात्रंदिवस फिरती परंतु हरिशी नेनती, त्यांना जाणता आलं नाही. हा एक भाव आहे. दुसरा भाव असा आहे, 12 म्हणजे या जगात जेवढे शास्त्रकार आहेत तेवढे. 6 आस्तिक 6 नास्तिक असा एक भाव आहे. आस्तिक कोणते? न्याय, सांख्य, योग, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. नास्तिक माध्यमिक, योगाचार, सौत्रांत्रिक, वैभाषिक, जैन आणि चारवाक. हे किती झाले? 12. नाथ महाराज म्हणतात नुसते 12 नाही घ्यायचे. कुंडली शास्त्राची उत्पत्ती जेवढे असतील या जगात तेवढे घ्या. 12 शब्द हा अनेक वचनी प्रयोग केला जातो. एखाद्याला तुम्ही काम सांगितलं आणि त्याने काम केलं नाही, तो जर त्याच्या काही भानगडी सांगायला लागला तर आपण लोकांना त्याला काय म्हणतो? नको 12 भानगडी सांगू. आणखीन सोपं करतो, एखादा माणूस तुम्हाला जास्तच त्रास द्यायला लागला, कुणाचाच ऐकेना, मग दुसऱ्याने एखाद्याने तुम्हाला विचारलं, का हो तो माणूस कस काय आहे हो? आपण काय म्हणतो? तो लई. तुम्ही म्हणावं ते आता 12चा म्हणजे 12चाच का? नाही नाही नाही, हा अनेक वचने प्रयोग केलेला शब्द आहे. जेवढे असतील तेवढे. इथं 12 आणि 16 पुरुषाच्या कला आल्यात उपनिषदामध्ये. सप्राणम सृजत, प्राणात श्रद्धाम, खम वायू, ज्योतिरापह, पृथ्वींद्रियम मनः, अन्नम अन्नाद वीर्यम, तपो मंत्राः, कर्म लोका लोकेशुच नामच. ह्या 16 कला आहेत. पण हे सगळे शास्त्रकार आणि पुरुषाच्या 16 कला परमात्म्याला जाणू शकत नाहीत, म्हणून 12-16 जणी हरिशी नेनती. आता इथं रात्रंदिवस जो शब्द आलाय याचा भाव कसा आलाय? रात्र म्हणजे अज्ञान आणि दिवस म्हणजे ज्ञान. शास्त्रकार पुरुषाच्या कला ज्ञान अज्ञानातच फिरतात, परमात्म्याला जाणता आलं नाही. 12-16 जणी हरिशी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस. विठ्ठल विठ्ठल. सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला, हर्षजया झाला तेने सुखी. ठीक आहे महाराज, चंद्र सूर्याला परमात्मा कळालेला नाही. सगळ्यात जवळ कोण आहे? शेषनाग. परमात्म्याच्या सगळ्यात जवळ कोण आहे? शेषनाग. त्याला कळाला का? या जगात 2500पेक्षा जास्त जाती आहेत सापाच्या. संख्या नाही, जाती 2500पेक्षा जास्त आहेत. एक पुण्यातून मी आता पाठीमागे जवळजवळ 50,000 रुपयाचे पुस्तक आणली. त्याच्यात म्हणलं एक सरपांची माहिती असं पुस्तक द्या. दुकानदाराला म्हणलं सरपंचची माहिती असं एक पुस्तक द्या. तो म्हणला सरपंचाची का? म्हणलं सरपंचाची नाही रे बाबा,
सापाची माहिती आम्हाला थोडं वैज्ञानिक दृष्ट्या चेक करायचंय. मग त्याच्यात मी वाचलं 2,500पेक्षा जास्त जाती आहेत. भारतात 378 आहेत. महाराष्ट्रात 52 जाती आहेत. त्याच्यातल्या 4 विषारी आहेत. घोणस, मण्यार, फुरसे आणि नाग हे काय आहेत? विषारी आहेत. विठ्ठल विठ्ठल. परंतु इतके जरी विषारी असतील ही साप, तरी सगळ्यात पहिला जन्म कोणाचा आहे? शेषनागाचा. महाभारतात एक प्रकरण आलंय, त्याच्या सापाची नावं सांगितली. मोजाल का? कमीत कमी मोजा. लोक हो, अमेझॉन जंगल आहे, त्या जंगलाचा इतिहास चेक करा. लोक चंद्रावरती गेले, परंतु त्या जंगलातला आणखीन पुरेपूर शोध लावता येणार. 9 देशाला त्या जंगलाची सीमा आहे. जगाला 20% ऑक्सिजन एका जंगलातून पुरतोय. जगाला, देशाला नाही. आणि त्या जंगलात काही साप आहेत. ब्लॅक मांबा, बुमस्लॅग, ईस्टर्न टायगर, इनलॅल टायपन, ही जी नावं आहेत ना, ही त्या जंगलात. तो साप इतका विषारी आहे म्हणे, माणसं तर जातच नाहीत, परंतु तो साप जर हत्तीला चावला तर 15-20 मिनिटात हत्ती मरतो. इतकी विषारी आहे. ही वैज्ञानिक दृष्ट्या झाली. आपल्या आध्यात्मिक दृष्ट्या एक यादी आहे सापांची. नाव मोजा तुम्हाला मोजता आली तर. शेष प्रथमतो जातो वासुकिस्तदनंतरम ऐरावतस्तक्षकश्च कर्कोटक धनंजयो कालयो मनिनागश्च नागश्चा पूर्णस्तथा नागस्तथा पिंजरक एलापत्रोथ वामनः नीलानीलौ तथा नागौ कलमाश शबलौ तथा आर्यकश्चोग्रकश्चैव नागः कलशपोतकः सुमनाख्यो दधिमुखस्तथा विमलपिण्डकः आप्तः कर्कोटकश्चैव शंखो वालीशिखस्तथा निष्ठानको हेमगो नहुष्य पिंगलस्तथा बाह्यकर्णो हस्तिपदस्तथा मुद्गरपिण्डकः कम्बलाश्वतरोचापि नागः कालीयकस्तथा वृत्तसंवर्तको नागो दौचपद्माविति श्रुतौ नागशंखमुखश्चैव तथा कुष्माण्डकोपरः क्षेमकश्च तथा नागो नागः पिण्डारकस्तथा करवीरः पुष्पदंष्ट्रो बिल्वको बिल्वपाण्डुरः मुषकादशङ्खशिरः पूर्णभद्रो हरिद्रकः कौरव्यो धृतराष्ट्रस्य शंखपिंडश्च वीर्यवान् अपराजितो ज्योतिकश्च पन्नगश्रीवहस्तथा विरजाश्च सुबाहुश्च शालिपिंडश्च वीर्यवान् हस्तिपिंडः पिठरकः सुमुखः कौनपाशनः कुठरः कुञ्जरश्चैव तथा नागः प्रभाकरः कुमुदः कुमुदाक्षश्च तित्तिरिर्हलिकस्तथा कर्दमश्च महानागो नागश्च बहुमूलकः कर्करा कर्करौ नागौ कुंडोदर महोदरौ. किती झाली? आता आम्हाला पाठ करून मेळ लागणार, तर तुम्हाला कधी मेळ लागायचा? जाऊ द्या. संस्कृत श्लोक आहे ते. या श्लोकात 12 श्लोक आहेत. 79 सापाची नावं होती. 79 सापाची नावं आहेत. महाभारतात यादी आलेली आहे. उग्रश्रवाजींनी सांगितलेली यादी आहे. चला, इतकी जरी ही साप असली तरी सगळ्यात श्रेष्ठ तो शेष आहे. शेष प्रथम तो जातो. त्या शेषाला 1000 मुख आहेत. आणि मुख 1000 म्हटल्यानंतर जीवा किती झाल्या? नाही, अगोदर 1000 जीवा होत्या. परंतु तो ज्यावेळेस परमात्म्याचं वर्णन करायला गेला त्यावेळेस त्याची जीभ फाटली आणि शेष शिनला झाल्या 2,000 जिव्हा. म्हणून सापाने जीभ जर बाहेर काढली तर 2 जिव्हा येतात. त्याचं कारण काय? हे कारण आहे, परमात्म्याचं वर्णन करता करता त्याची जीभ काय झाली? फाटली. तरी सुद्धा त्याला मेळ लागलेला नाही. म्हणून सहस्त्रमुखाचा वर्णिता भाग आला. परंतु हे करत असताना हर्ष जया झाला तेने सुखे विठ्ठल. 1 2 वेद जाणू गेला, वेद जाणू गेला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणू गेला, वेद जाणू गेला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणू गेला, वेद जाणू गेला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणू गेला, वेद जाणू गेला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणू गेला, वेद जाणू गेला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणू गेला, वेद जाणू गेला, वेद जाणू
कैचे देखू ये तुझला प्राप्त कैचे देखू ये तुझला प्राप्त कैचे देखू ये तुझला प्राप्त कैचे हरि मुखी गाता हरि मुखी गाता हर बलिंदा हरि मुखी गाता हरि मुखी गाता हरि मुखी गाता हर बलिंदा हर बलिंदा दोन्ही चाली ह्या 3 मधून होत्या. हा सुद्धा झटका धामणेकर गुरुजींचाच आहे. गुरुजींचा चाली आहेत मी एका जुन्या माणसाकडून ऐकले होते. चला वेद जाणू गेला पुढे मौलावाला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. देव असा आहे. हे पहिलं कुणी सांगितलं? जलालपूरकर. देव असा आहे बुवा. पहिली संकल्पना देव असा आहे हे कुणी सांगितलं? कीर्तन इतकं बारीक ऐकलं पाहिजे. परमार्थ इतका लोक कीर्तन ऐकण्याचे मी आता शोधल्या 3 पद्धती आहेत. एक कीर्तन ऐकतो श्रोता उगट मोकार लोक आहेत ते ऐकायचं म्हणून ऐकतात. दुसरा वर्ग आहे भक्ती म्हणून ऐकतो ठीक आहे परंतु कधीतरी कीर्तन अभ्यास म्हणून ऐका. आता ही काळाची काय आहे गरज आहे. अभ्यास म्हणून आपण पाठीमागे एक 20 दिवसापूर्वी आम्ही बँगलोरला श्री श्री रविशंकर जागतिक लेवलचा महात्मा आहे त्यांनी वारकरी 3 कीर्तन ठेवली होती बँगलोरला त्यांच्या आश्रमात. त्याच्यात माझं एक ठेवलं होतं. तर तिथे गेल्यानंतर खरंच लोक हो या संप्रदायात राहत असताना जसं जसं आपण अभ्यास करत जातो चिंतन करत राहतो तसं तसं आपली एक दिशा भेटत जाते. आपल्या वारकरी संप्रदायाला देवता चांगली आहे संत चांगले आहेत ग्रंथ चांगले आहेत आणखीन मनावा तितका श्रोता चांगला नाही. माफ करा मला परंतु हे चित्र असं दिसतंय. तितक्या ताकदीचा श्रोता आणखीन संप्रदायाला आपले जेवढे ग्रंथ आहेत अहो ज्ञानेश्वरीचं महत्व पाठीमागे याला ओंकारेश्वरला एक महात्मा आहे साहेब तुमच्या लक्षात येईल निवांत राहतो. विशेषतः त्याची अशी आहे जगातला कोणताही माणूस त्यांच्याकडे जाऊ द्या तो उठला जगातली कोणतीही भाषा असू द्या ती भाषा त्यांच्या सोबत बोलतो. काय विशेष आहे? जगातली नुसत्या भारतातली नाही जगातला कुठलाही माणूस येऊ द्या तो उठल्याबरोबर त्या माणसाची ती भाषा बोलतोय. मग त्या साधूला काही आपल्या लोकांनी विचारलं आणि आपलं भाग्य असं आहे तो महात्मा महाराष्ट्रातला आहे. त्या महात्म्याला विचारलं महाराज जी तुम्ही हे शिकून तर शक्य नाही एवढं बोलता कसं काय तुम्ही एवढं. तर त्या महात्म्याने त्याच्या डोळ्याला पाणी आलं म्हणे आणि एका वाक्यात त्याने उत्तर दिलं बाबा रे मी इथं ही जी भाषा बोलतोय ना त्याचं एकच कारण आहे मी दुसरं काही करत नाही फक्त इथं रोज माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचतो. काय ग्रंथ आहेत आपले? माऊली म्हणतात हा जो ग्रंथ आहे ना माझे या सत्यवादाचे तप आणि वाचा केले बहुत माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प हा शब्द उच्चारण्याची ताकद फक्त माऊलींची आहे. परमात्म्याने वेद त्याच्या घोरण्यातून निर्माण झाले. गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली परंतु परमात्म्याची ताकद नाही हे म्हणण्याची. काय? माझे या सत्यवादाचे तप आणि वाचा केले बहुत कल्प हे फक्त माऊली म्हणू शकतात. आपली ज्ञानेश्वरी इतकी श्रेष्ठ आहे. आणि श्री श्री गुरुजींकडे गेलो तर त्या ठिकाणी त्यांना ज्ञानेश्वरी फार प्रिय आहे. त्यांनी आता आलेला महात्मा तुम्ही सर्च करा नेटवर 186 देशात हा महात्मा पोहोचलाय. किती? 186 देशात. डोकं लागत नाही आपलं. मग त्यांना मी विचारलं बरं तिथं श्रोता वर्ग आम्ही पाहिला तर इतका प्रगल्भ श्रोता आहे विनाकारण बसत नाही. कीर्तनकारा त्यांचा सत्संग असतो रोज विनाकारण नाही. गुरुजींनी रोज काय सांगितलं बुवा त्याच्यावर लगेच सर्वे करतात. म्हणून आपण सुद्धा एक सर्वे केला पाहिजे. 8 दिवस आपण महाराज गेल्या वर्षी कोणते आले कोणते अभंग घेतले यावर्षी काय सांगितलं असे लिखाण पाहिजे. नाशिक जिल्ह्यात देवळ्यामध्ये एक माणूस आहे 35 वर्ष झाली तो वही घेऊन फिरतोय आणि आम्ही तिकडे गेलो लगेच तो सांगतो महाराज तुम्ही पाठीमागे या गावाला आले होते हा अभंग घेतला आणि त्याच्यावर तुम्ही शेवटला हा दृष्टांत दिला बरं का. इतकी दक्ष श्रोते आपल्याला भेटले पाहिजेत. आपले उगं चाललंय म्हणून चाललंय ते आणि काही काही लोकांचा असा भ्रम आहे की मला फार कळतं
पहिलं श्रवण आहे लोक, नीट आहे का, पहिलं श्रवण आहे. परंतु त्याच्या पुढची पायरी अशी आहे, आता हे श्रवण केलं ना, घरी जाऊन त्याचं मनन करा, तर त्याचं फळ आहे. नुसत्या श्रवणाने तितका फायदा नाही, श्रवण मनन असलं पाहिजे. पुढे 4 निधिध्यासन वगैरे पुढच्या पायऱ्यात, पण कमीत कमी दुसरे तरी पायऱ्यापर्यंत आपण गेलो पाहिजे. चला, म्हणून ती लोक, आता आलेला महात्मा तो जगभर पोहोचतोय. इस्कॉनवाले माणसं जगभर गेली, आपले काय काय माणसं आता दिसतायत, परंतु त्या माने आपण आणखीन कीर्तन ही परंपरा जपली पाहिजे. याला तितक्या गांभीर्याने घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पहिलं सांगितलं आपल्याला वेदाने, देव असा असा आहे. आणि इथं नाथ महाराज काय म्हणतात, वेदाशी काही कळलेची नाही, वेद जाणून गेला पुढे मौनावाला. याची संगती कशी लावायची, याची संगती माऊलींनी लावली. कशी, एका मुलीचं लग्न झालं, जैसे न सांगण्यावरी बाला पतिशी रूप करी बोलून निमालेपणे विवरी आचर्चाते. एका मुलीचं लग्न झालं आणि तिला नेण्याकरता तिचा पती 4-2 मुलं घेऊन आला. विठ्ठल विठ्ठल. 4-2 मुलं घेऊन आला आणि आल्यानंतर एक आवाज झाला तर सारे लोक असे झाले, हो कवा जनक राजा व्हायचे. जनक राजाच्या पायाला अग्नी लागला होता तरी तो भागवत श्रवण करत होता. चला, लग्न झालेलं होतं एका मुलीचं, तिचा पती 4-2 मुलं घेऊन आला तिला घेण्याकरता. तर तिच्या काही मैत्रिणी जमा झाल्या आणि खिडकी वाटत त्या पाहत होत्या आणि तिला विचारत होत्या, का ग तुझा नवरा नेमका कोणता आहे, तो पांढरा शर्ट घातला तो आहे का. ती म्हटली नाही. तो पिवळा शर्ट घातला तो आहे का. ती म्हटली नाही. तो काळा शर्ट घातला तो आहे का. ती म्हटली नाही. मग तो भगवा शर्ट घातला तो आहे का. ती तर म्हणली तो लगेच नाही. नाही कळालं. अरे भगव्याचा अर्थ वेगळा आहे, जाऊ द्या. पण नंतर ती म्हटले तो थोडा रंगीबेरंगी शर्ट आहे तो आहे का तुझा नवरा. तिनं असं खाली पाहिलं. खाली पाहिलं म्हणजे तो आहे. तसं वेदाला विचारलं, परमात्मा असा आहे का. वेद म्हटला नाही. परमात्मा तसा आहे का. वेद म्हटला नाही. परमात्मा तसा आहे का. वेद म्हटला नाही. असा आहे म्हणण्याची वेळ आली त्यावेळेस वेद जाणू गेला पुढे मौनावला. मग नाथ बाबा म्हणतात, ते गुह्य तुझला प्राप्त करायचे, ते तुला कसं प्राप्त होईल. परमात्म्याला गुह्य म्हटलंय. अचिंत्य चिंतन सार गुह्या गुह्य तो गे बाई, परमात्म्याला गुह्य म्हटलंय. ज्ञानाला गुह्य म्हटलंय. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, इथं ज्ञानाला गुह्य म्हटलंय. नामाला गुह्य म्हटलंय. अमृताचे सार निज तत्व बीज आणि गुह्याचे ते गुज रामनाम, इथं नामाला गुह्य म्हटलंय. लोक गुह्य गोष्टी अशा असतात त्या कोणालाही सांगायच्या नसतात. आणि तुकोबराय तर सांगतात बायकोला तर अजिबातच सांगायचं नाही. आता इथं ज्यांची ज्यांची लग्न झाली असतील बहुतेक ब्रह्मचारी दिसताय तिथे. परंतु यदा कदाचित ज्यांची झाली असतील त्यांनी लक्षात ठेवा की हे गुह्य जर काही असाल तुमच्या जीवनात तर मंडळींना सांगायचं नाही. बायकोला नाव काय काय आहेत. बायको, भार्या, पत्नी, दारा. बरीच सांगितली राव तुम्ही. त्या मानाने बरीच सांगितली. मालकीन, अर्धांगिनी. अर्धांगिनी का म्हणतात त्याच्यावर मला सांगायचं होतं. असं कळालं तुम्हाला. आता जीवनातलं फक्त अर्ध सांगायचं म्हणून त्याला काय म्हणायचं. आणि एखाद्याने जर ताकद लावलीच पूर्ण सांगण्याची तर त्याला अर्धांगवायू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि लोक हो हे तुम्हाला मी छाती ठोकपणे सांगू शकतो कारण मला नाही म्हणून. जरा असते तर मग जरा इतकी डेअरिंग होत नाही म्हणतात भाऊ. जाऊ द्या. गुह्य गोष्टी आहेत. परमात्म्याला गुह्य म्हटले. परमात्म्याकडे जायचं असेल तर गुह्य मार्ग पाहिजे. ज्ञान मार्ग आणि नाम मार्ग आहे. परंतु ज्ञानाचा आणि नामाचा फरक असा आहे, ज्ञानाने परमात्म्याला जाणता येतं, ओळखता येतं आणि नामाने परमात्म्याला प्राप्त करता येतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, जाणते नेनते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला. शेवट म्हणू चला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना हे मागुता जन्म घेणे विठोबा.
जाणते न ते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. लोक हो, पूर्व सुकृत नसल, पूर्णचा अभ्यास तुम्हाला नाही करता आला, सद्गुरूचं दास्यत्व जरी नाही करता आला, तर फक्त एक काम करा, हरी हरी करा. हरी हरी एका जनार्दनी. लोक हरी हरी म्हणतात, कधी म्हणतात लोक हरी हरी कधी म्हणतात? म्हातारी माणसं अशी बसली असतात कीर्तनानं, आता उठताना पहा, आता 2 तास बसलेले असतात ना, पार त्यांचे गुडघे दुखतात पार, आणि मग उठताना लोक काय म्हणतात? हरी हरी हरी. म्हणजे म्हणजे कोणत्या वेळेस म्हणतात? नाही नाही, अशा वेळेस नाही. मस्त फ्रेश बसा, देवाची मूर्ती समोर ठेवा आणि त्या आनंदात मस्त आपलं नामचिंतन करा आणि मस्त ध्यान लावून परमात्म्याचं चिंतन करा. हरी हे नाम श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी विठ्ठल विठ्ठल. इथे क्रिकेटचे रसिक कोण कोण आहेत? बरेच आहेत का? अहो काय काय म्हातारे माणसाला रसिक आहेत क्रिकेटचे, मोबाईल घेऊन आपले. बर चला असू द्या. भारताचा सगळ्यात चांगला खेळाडू सध्याला कोण आहे? आज चुकलं तर चुकू द्या ना, तुमच्याला काय मी केस करतो का काय आता? विराट कोहली. बर बर. आणि पाकिस्तानचा सगळ्यात चांगला बॉलर सध्याला कोण आहे? सगळ्यात चांगला बॉलर पाकिस्तानचा माहिती नाही? काय सज्जन माणसं आहेत वो. आफ्रिदी. बरोबर, असू द्या. लोक, भारत पाकिस्तानची मॅच होती, पाकिस्तानने 380 रन काढले. किती निघणार नाही एवढे, पण आजच्या दिवस निघू दे, टाइम झाला आपल्याला जास्त. आणि भारताची बॅटिंग सुरू झाली, एकच ओव्हर राहिली. एका ओव्हर मध्ये किती बॉल? 6 बॉल. 6. अरे बापरे. बरं, काय अडचण नाही. चला, 10 रन करायचे होते. तुमचा एक आकडा घेऊ. रन किती करायचे? 10. आणि बॉल किती राहिले? मग तशा परिस्थितीमध्ये आम्ही जर एखाद्याच्या घरी गेलो ना, ती गटमट सुरू असावी, ती गडबड सुरू असावी, आणि तशात जर एखाद्याच्या घरी आम्ही गेलो, तर मग तो माणूस असा टीव्ही कडे पाहत बसलेला असतो. आम्ही कधी आलो कधी गेले मिळ नाही काय, सारखा तिकडे पाहतो. बसला असतो घरात आणि आवाज देतो कोहलीला. कुठं? ग्राउंड वरती. घरून आवाज देतो. काय म्हणतो? कोहली. घरातून आवाज येतो ना, आणि पुढे म्हणतो 4. बरं, 4 घेऊ. बर. डोंगरेजी महाराज म्हणायचे, हे जे असे छोटे छोटे बालक असतात ना, खरं देवाचं स्वरूप म्हणजे हे बालकच आहे. आणि साने गुरुजींचं एक वाक्य वाचलं मी काल परवा, जो करी मनोरंजन मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे. आता हे कसे निरागस असतात, जे असतात ते चेहऱ्यावरचे भाव निरागस असतात. आता हे जर पुढचे काही काही पाहिजे ना, त्यांच्या चेहऱ्यात दिसतो की किती मुरलेले आहेत. म्हणजे इथले म्हणून नाही मी, इथले म्हणून नाही, तर संसारात जे मुरलेले लोक असतात ना, त्यांचा चेहरा सांगतो, अरे रे आता याच्यात काय करणार. सुरू झाली, 6 बॉल राहिले आणि 10 रन करायचे होते. मग माणूस असा एकटक पाहतो. त्याची बायको जरी जवळ आली ना, तर बायकोला सुद्धा नीट बोलत नाही. त्याचा हात पाहा तुम्ही, त्याच्या बायकोला सुद्धा रागवून बोलतो. आणि कोहलीला म्हणतो 4. पहिला बॉल टाकला आणि तो फेल गेला. आता बॉल किती राहिले? रन किती करायचे? 10. दुसरा बॉल टाकला आणि कोहलीने त्याचं ऐकलं आणि 4 मारला. आता बॉल किती राहिले? रन किती करायचे? 6. तिसऱ्या बॉलला 1 रन निघाला. आता बॉल किती राहिले? 3. रन किती करायचे? 5. चौथा बॉल टाकला, तोही फेल गेला. आता बॉल किती राहिले?
रन किती करायचे? 5वा बॉल टाकला, त्यालाही 1 रन निघाला. आता बॉल किती राहिले? रन किती करायचे? मग हा माणूस इतका गंभीर होतो. लोक तेवढ्यात लाईट गेली. कसं वाटतं बरं? नाही नाही, वाटतं कसं? बरोबर. आपल्या इकडची भाषा येते, टीव्हीवर दगाड घालतात माणसं. काही काही लोकांनी टीव्ही फोडल्या, काही लोकांनी आत्महत्या केल्या, काय कुठाने करतात लोक. माझा सिद्धांत पुढे आहे, जेवढे उदास तुम्ही ती मॅच हरल्यानंतर किंवा लाईट गेल्यानंतर जेवढे उदास होता ना, तेवढे उदास तुम्ही जर परमात्म्याचं नामचिंतन नाही केलं तर झाले पाहिजे. याला म्हणायचं परमार्थ. म्हणून परमार्थ करा, चांगला करा. एका जनार्दनी हरी बोला आणि विश्वासाने करा. झालं आपलं कीर्तन. विश्वास, पती पत्नी नातं टिकतं कशावर? विश्वासावर. गुरु शिष्य नातं टिकतं कशावर? विश्वासावर. आता ही सगळी आमचं प्रेम आहे, हे सगळे लोक नातं जोडणं सोपं आहे, नातं टिकवणं कठीण आहे. महाराज 4-2 वर्षापासून सारखं संपर्कात राहतात. आळंदीला आले तरी येणं जाणं. जीवनात तुम्ही 10च माणसं जोडा, जास्त माणसाची गरज नाही. आपलं जीवन सुखी समाधानी आपण जगू शकतो. एक साहित्यकार असं म्हणतोय, रिश्ता बनाना इतना आसान है जैसे मिट्टी पर मिट्टी से मिट्टी लिखना. रिश्ता बनाना इतना आसान है जैसे मिट्टी पर मिट्टी से मिट्टी लिखना, और रिश्ता निभाना इतना मुश्किल है जैसे पानी पर पानी से पानी लिखना. मातीवर माती आपण लिहू शकतो, परंतु पाण्यावर पाणी लिहिणं अवघड आहे. म्हणून नाती जोडणं सोपं आहे, नाती टिकवणं कठीण आहे. म्हणून नाती आपली टिकली पाहिजे. विश्वासाने ती नाते काय होतात? टिकतात. त्या साहित्यिकाने एक छोटीशी एक मिनिटाची एक गोष्ट सांगितली होती. त्याला शीर्षक असं होतं त्या गोष्टीला, मला खात्री होती तू येशील. त्या गोष्टीचं शीर्षक काय होतं? मला खात्री होती तू येशील. 2 मित्र होते, बालपणी शाळेत सोबत होते, कॉलेजलाही सोबतच होते. योगायोगाने मिलिटरीत भरती सोबतच झाले. एकाचं नाव होतं हॅरी, एकाचं नाव होतं बिल. सीमेवर लढत असताना शत्रूची गोळी आली आणि बिलच्या छातीत लागली. लागल्याबरोबर त्या बिलने करून स्वरात आवाज दिला, हॅरी मला गोळी लागली रे, मदत कर, लवकर ये. हा शब्द त्याच्या कानावर पडला आणि त्यांनी त्या कॅप्टनला, सरांना विचारलं, सर जाऊ का मी त्याच्याकडे? त्या सरांनी सांगितलं, त्याच्या आवाजावरून असं वाटतंय तो जगणार नाही. मग आपल्या तुकडीत माणसं कमी आहेत, नको जाऊ. असा पुन्हा 4-2 मिनिट गेल्याने आवाज आला, हॅरी लवकर ये रे, मला गोळी लागली, मी संकटात आहे, लवकर ये. 4-2 वेळेला आवाज आला आणि मग हा हॅरी म्हणतोय, सर माझा बालपणीचा मित्र आहे, शाळेतही सोबत होतो, कॉलेजलाही सोबत होतो, इकडे आम्ही सोबत आलोय. सर तुम्ही आता परवानगी द्या किंवा नका देऊ, मी आता जाणार म्हणजे जाणार. आणि तो असा सरपटत त्या बिलच्या जवळ गेला. 10-5 सेकंद बिल जिवंत होता आणि तो मेला, वारला. मेल्यानंतर त्या हॅरीने त्याला असं वढत सरांच्या जवळ आणलं. ते सरांनी दृश्य पाहिलं, सरांना राग आला. सर म्हणाले, तुला म्हंटल होतं ना हा वाचणार नाही, गेला कशाला मग त्याच्याकडे? याद राख, अशी चूक पुन्हा जीवनात दुसऱ्यांदा झाली नाही पाहिजे. त्यावेळेस तो हॅरी म्हणतोय, सर मी चूक नाही हो केली, मी जे केलं ते बरोबर केलंय. म्हटले काय बरोबर केलं? सर मी त्याच्याकडे गेलो होतो ना, 10-5 सेकंद तो जिवंत होता, त्याने एक वाक्य आनंदाने उच्चारलं आणि तो मेला. त्याचं ते शेवटचं वाक्य होतं, मला खात्री होती तू येशील. याला काय म्हणायचं? विश्वास. याला विश्वास म्हणायचं. इतक्या विश्वासाने तुम्ही परमात्म्याचं नामचिंतन करा, परमात्म्याची प्राप्ती होते. कुणाला झाली का? एकच उदाहरण, अनेक जणांना झाली, परंतु एक छोटस मूल होतं, त्याच्याकडे ज्ञान नव्हतं, काय साधना असेल काही माहिती नाही, परंतु त्याला परमात्म्याची प्राप्ती नामाने झाली. अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, न देखे न चलवे जना चालते वाटे, घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे, पावला त्या कारणे धाव घातले नेटे. आपण उपक्रम उपसंहार केला. याच्यात सुरुवातीला आपण प्रस्तावना अशी केली होती, या जगात जाणणारी माणसं, जन्माला जीव आला की तो जाणण्याचा प्रयत्न करतो,
परंतु जर नामचिंतन केलं तर परमात्म्याला जाणण्याची गरज नाही, परमात्मा आपल्याला शोधत येतो. धर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा, आणि जानसी जीवीचे गा न सांगता सहजा. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय 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 विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय जय